गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपला मागचा जो पॉइंट आहे तो मेकॅनिझम ऑफ रिस्पिरेशन चालू आहे. मेकॅनिझम ऑफ रिस्पिरेशनमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकूण 4 पॉइंट आहेत. त्या 4 पॉइंटला पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. पहिला पॉइंट होता आपला ब्रीदिंग. सेकंड पॉइंट इज एक्सटर्नल respiration. Third one is internal respiration, and fourth is cellular respiration. Out of these 4 points, 2 points are get completed: breathing and external respiration. breathing मध्ये आपण 2 पॉइंट बघितलेले आहेत, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. आणि एक्सटर्नल रिस्पिरेशन मध्ये एका डायग्रॅमच्या मदतीनं जे काही पार्शियल प्रेशर इन बिटवीन ॲटमॉस्फिअर आणि अल्व्हिओलस यांच्यामध्ये जी काही O2 आणि CO2 ची देवाणघेवाण होते हे पण आपण एक्सटर्नल रिस्पिरेशन मध्ये स्टडी केलेलं आहे. नाउ टुडे डिस्कस अबाउट द थर्ड पॉइंट, and the name of that third point is the internal respiration. आपला तिसरा पॉइंट जो आहे तो इंटरनल रिस्पिरेशनचा आहे. तुमच्या समोर जो इमेज आहे त्या इमेजमध्ये तुम्ही इंटरनल रिस्पिरेशन बद्दलची माहिती घेऊ शकता. इंटरनल रिस्पिरेशन इज diffusion of, that is the oxygen, from systemic capillaries. Diffusion of O2 from systemic capillaries into tissues, and CO2 from tissue fluid into systemic capillaries. What is the meaning of this sentence? The transportation of O2 and CO2 is carried out in between capillaries and tissues. म्हणजे O2 आणि CO2 ची जी काही देवाणघेवाण आहे फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन, आणि ही देवाणघेवाण कॅपिलरीज मध्ये आणि टिश्यूजच्या मध्ये होत असते. अशा प्रकारच्या रिस्पिरेशनला आपण इंटरनल रिस्पिरेशन म्हणतो. तुम्ही 2 पॉइंटमध्ये जर डिफरन्स केला तर तुम्हाला लक्षात येईल की एक्सटर्नल रिस्पिरेशन जे आहे ते ॲटमॉस्फिअर आणि अल्व्हिओलाय या दोघांच्या मध्ये घडतं, आणि इंटरनल रिस्पिरेशन जे आहे ते कॅपिलरीज आणि टिश्यूंच्या मध्ये कॅरीड आउट होत असतं. आणि म्हणून याला आपण इंटरनल रिस्पिरेशन असं म्हणतो. आता हे इंटरनल रिस्पिरेशन होत असताना यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे काही घटक आहेत, कंपोनंट आहेत, ते म्हणजे ऑक्सिजन, CO2, हिमोग्लोबिन आणि कार्बोनिक ॲसिड. आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत की हाऊ दॅट इंटरनल रिस्पिरेशन इज कॅरीड आउट इन आवर body. So try to understand that internal respiration is carried out by means of, that is the transport of oxygen and transport of, that is the CO2. हे 2 सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट आहेत. म्हणजे ऑक्सिजनला कशा पद्धतीनं ट्रान्सपोर्ट केलं जातं आणि CO2 ला कशा पद्धतीनं ट्रान्सपोर्ट केलं जातं. हे 2 फिनॉमिनॉन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. मग आता आपण जर पहिलं ट्रान्सपोर्टेशन जर बघितलं, माझ्या प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष द्या. जेव्हा मी इमेजवर डायग्रॅम एक्सप्लेन करेल त्यावेळेस डायग्रॅमकडे लक्ष द्या. तर सगळ्यात महत्त्वाचं जे काही ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड
असे 2 पॉईंट याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामधला जो पहिला पॉईंट आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन, तर यामध्ये जे काही टोटल 100% ऑक्सिजन असेल त्यापैकी 3% ऑक्सिजन जे आहे ते डिझॉल्व्ड स्टेटमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट होताना आढळून येतं, अँड दॅट इज इन द प्लाझ्मा. म्हणजे 100%पैकी 3% जे काही ऑक्सिजन आहे ते प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ड स्टेटमध्ये असतं आणि त्याच्या मदतीनं त्याचं ट्रान्सपोर्टेशन असतं. आता बाकी 97% जे काही ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन हिमोग्लोबिन सोबत बाइंड असते. नीट लक्ष द्या, हिमोग्लोबिन सोबत ते बाइंड असतं. आता आपल्याला इथं असा प्रश्न पडतो की व्हॉट इज मीन बाय हिमोग्लोबिन, ज्याला आपण HBच्या मदतीने इंडिकेट करतो. HB म्हणजे हिमोग्लोबिन. तुम्हाला डायग्राममध्ये इथं बघायला मिळेल, हे बघा या ठिकाणी HB लिहिलेलं आहे, H कॅपिटल B स्मॉल, HB असं लिहिलेलं आहे. त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या की हिमोग्लोबिन हे काय आहे. हिमोग्लोबिन इज अ रिस्पिरेटरी पिगमेंट, रिस्पिरेटरी कॅरियर. HB हे रिस्पिरेटरी पिगमेंट आहे, रिस्पिरेटरी कॅरियर आहे. याला रिस्पिरेटरी पिगमेंट किंवा रिस्पिरेटरी कॅरियर असं का म्हणतो? बिकॉज HB हॅज एबल टू कॅरी O2 अँड CO2. HB ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांना कॅरीड करण्याकरता मदत करतो. म्हणून याला आपण रिस्पिरेटरी पिगमेंट असं म्हणतो. जनरली ह्या HBला O2 बद्दल, CO2 बद्दल ग्रेट ॲफिनिटी असते. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर ग्रेट ॲफिनिटी जर बघितली तर कार्बन मोनॉक्साईडला HB बद्दल ग्रेट ॲफिनिटी असते. म्हणजे HB सोबत ऑक्सिजन, CO2 आणि CO कार्बन मोनॉक्साईड हे तिन्ही मिक्स होतात. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर समजा ग्रेट अफेक्शनल जे कंडिशन आहे ती कार्बन मोनॉक्साईडची असते. आणि म्हणून या O2 ला ग्रेट ॲफिनिटी आहे HB सोबत. जनरली जेव्हा आपण रिस्पिरेशन करतो म्हणजे ॲटमॉस्फेरिक O2 आपण नोजच्या मदतीनं इनहेल करतो. इनहेल केल्याच्या नंतर तो आपल्या अल्व्हिओलसमध्ये जातो. अल्व्हिओलसमध्ये गेल्याच्या नंतर जनरली तो कॅपिलरीजमध्ये जातो आणि कॅपिलरीजमध्ये गेल्याच्या नंतर ते आपल्या HB सोबत मिक्स होतं. आणि HB सोबत मिक्स झाल्याच्या नंतर जर आपण थिओरॉटिकली जर बघितलं तर काय प्रक्रिया घडते, HB प्लस 4O2. आता आपण इथं 4O2 का लिहितो? कारण that theoretically one molecule of HB has 4 Fe molecules and each of which can pick up a molecule of that is the oxygen. आणि म्हणून रिएक्शन काय घडते, नीट लक्ष द्या, HB प्लस 4O2. आता तुम्ही जर ह्या डायग्राममध्ये जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल HB प्लस 4O2. HB हिमोग्लोबिन आहे, O2 ऑक्सिजन आहे, दोघांची प्रक्रिया होते आणि याच्यापासून तयार होतं दॅट इज कॉल्ड ॲज द ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजे HB4O2 हे कंपोनंट तयार होतं. आणि हा कंपोनंट हा रिव्हर्सिबल आहे. जेव्हा हे ब्लड सोबत मिक्स होतं ऑक्सिजन तेव्हा प्रत्येक जे RBCs आहे त्याच्यामध्ये असणारं जे HB आहे ते ऑक्सिजनला घेऊन प्रत्येक टिश्यूपर्यंत जातं आणि टिश्यूमध्ये गेल्याच्या नंतर ॲटोमॅटिकली त्याचं डिसोसिएशन होतं आणि परत डिसोसिएशन झाल्याच्या नंतर हा जो ऑक्सिहिमोग्लोबिन आहे HB4O2 आहे तो डिसोसिएट होतो. HB हा ब्लडमध्येच राहतो आणि ऑक्सिजन जे आहे ते टिश्यूला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला कळतं की
जे हिमोग्लोबिन सोबत O2 जेव्हा मिक्स होतो तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय राहतं आणि CO2चं कॉन्सन्ट्रेशन लो राहतं. त्याच्यामुळं डिफ्युजन प्रोसेस प्रमाणे हायर कॉन्सन्ट्रेशन टू दॅट इज द लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे टिश्यूमध्ये ट्रान्सफर होतं आणि पुन्हा टिश्यूमध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन हाय राहतं आणि ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन लो होतं. त्याच्यामुळं हे जनरली पुन्हा डिसोशिएट होऊन हिमोग्लोबिनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं आणि म्हणून Hb+4O2 Hb4O2 बनतं आणि पुन्हा हा ऑक्सी हिमोग्लोबिन जेव्हा डिसोशिएट होतो टिश्यूमध्ये गेल्याच्या नंतर तेव्हा पुन्हा Hb आणि O2 हे रिलीज आउट होतं म्हणजेच Hb+4O2 बनत असतं. जनरली तुम्ही जर या प्रोसेसमध्ये जर HbO2चं सॅच्युरेशन बघितलं ऑक्सिजन सोबत तर जनरली याच्यामध्ये तुम्हाला कर्व बघायला मिळते आणि ती जी कर्व आहे ती कर्व सिग्मॉइड कर्व असते. सिग्मॉइड कर्व जी आहे ती शिफ्ट टुवर्ड्स द राईट इंडिकेट करते कारण याच्यामध्ये हायड्रोजन आयॉन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतो आणि CO2चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुद्धा इन्क्रीज होतं. त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढतं आणि ॲटोमॅटिकली RBC गोज अंडर ग्लायकोलिसिस आणि ॲटोमॅटिकली दॅट lowers the affinity of hemoglobin for that is the oxygen. आणि म्हणून ही प्रोसेस अतिशय सिंपल आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ दॅट इज द O2 ची कारण याला Hb हा रेस्पिरेटरी पिगमेंट मदत करतो आणि ह्या रेस्पिरेटरी पिगमेंटच्या मदतीनं म्हणजेच RBCच्या मदतीनं जवळपास 97% जो ऑक्सिजन आहे तो आपल्या बॉडीला ट्रान्सफर केला जातो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही दुसरी जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे ऑक्सी हिमोग्लोबिन गिव्स ऑफ O2 म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन ऑक्सिजन देतो आणि तो डिफ्यूज होतो आउट ऑफ द ब्लड अँड इनटू द टिश्यूज म्हणजे ब्लड मधून तो डिफ्यूज होऊन टिश्यूला मिळतो बिकॉज त्याचं कारण पुढे दिलेलं आहे पार्शियल प्रेशर ऑफ O2 ऑफ टिश्यू फ्लुइड इज लोअर. टिश्यूमध्ये जे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर आहे PP इंडिकेट केलेलं आहे बुक्समध्ये ते पार्शियल प्रेशर अतिशय कमी असतं पुन्हापेक्षा कमी असतं दॅन दॅट ऑफ द ब्लड कारण जेव्हा ऑक्सिजन ब्लडमध्ये येतं बाहेरून तेव्हा त्याचं प्रमाण जास्त राहतं म्हणून हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच फ्रॉम ब्लड टू आणि कॅपिलरीज टू टिश्यूजमध्ये ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजेच O2चं डिफ्युजन होतं अकॉर्डिंग टू द फिजिकल प्रोसेस डिफ्युजन. तुम्ही या ठिकाणी तीच डायग्रॅम चांगल्या पद्धतीनं अजून इन डिटेल ऑब्झर्व करू शकता. या ठिकाणी बघा शब्द दिलेला आहे इरिथ्रोसाइट. इरिथ्रोसाइट म्हणजे RBCs रेड ब्लड कार्पुस्कल्स. हे बघा याच्यामध्ये रेड ब्लड कार्पुस्कल्स दाखवलेले आहे आणि या साईडला 1 हे 2 आणि ह्या 3 सेल दाखवलेले आहेत. आता सध्याचं इथं कंडिशन जर बघितली तर या ठिकाणी O2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं पण हायर कॉन्सन्ट्रेशन कडून काय होतं लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे टिश्यूकडे ऑक्सिजन काय होतो ट्रान्सफर होतो आणि म्हणून जनरली या प्रोसेसला आपण ट्रान्सपोर्टेशन ऑफ दॅट इज द ऑक्सिजन असं म्हणतो. ओके. त्यानंतर आपला दुसरा पॉइंट जो आहे सेकंड पॉइंट जो आहे तो सेकंड पॉइंट आहे ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. कोणता पॉइंट आहे ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 म्हणजे ज्या पद्धतीनं ऑक्सिजन आपल्या टिश्यूला मिळतं त्या पद्धतीनंच आपल्या बॉडी मधल्या टिश्यू मधला जो CO2 आहे तो CO2 बाहेर फेकला जातो बाहेर रिलीज आउट केला जातो एक्सपायर्ड केला जातो. मग त्याची जी काही प्रोसेस आहे त्याची प्रोसेस ही 3 पद्धतीने घडते आणि या 3 पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे 1 नंबरची बाय मीन्स ऑफ प्लाझ्मा सोल्युशन म्हणजे प्लाझ्माच्या मदतीनं CO2 जो आहे तो बाहेर टाकला जातो. दुसरी पद्धत आहे बाय मीन्स ऑफ बायकार्बोनेट आयॉन्स. बायकार्बोनेट आयॉन्सच्या मदतीनं
ते बाहेर फेकला जातो. आणि तिसरा जो पॉइंट आहे बाय मीन्स ऑफ रेड ब्लड सेल्स. तिसरा जो पॉइंट आहे बाय मीन्स ऑफ रेड ब्लड सेल्स च्या माध्यमातून तो बाहेर टाकला जातो. मग आपण या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तर पहिला सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे कोणता आहे की बाय प्लाझ्मा है ना. प्लाझ्माच्या मदतीनं जनरली हा CO2 बाहेर टाकला जातो. कसा टाकला जातो बघा आणि किती पर्सेंटमध्ये टाकला जातो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की 100% ऑक्सिजन जेव्हा आपण इनहेल करतो त्याच्यापैकी 3% हे प्लाझ्मा थ्रू डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये आपल्या बॉडीला ट्रान्सफर केला जातो आणि 97% जो आहे तो HB हिमोग्लोबिनच्या माध्यमातून ट्रान्सफर केला जातो. तसंच हे प्लाझ्मा जे आहे त्याच्या मदतीनं 7% कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. आणि विशेष बाब अशी आहे तुम्हाला माहीत आहे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही वाचलेलं आहे की कार्बन डायऑक्साईड इज सोल्युबल इन वॉटर. कार्बन डायऑक्साईड हा वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि तो इझिली ट्रान्सपोर्ट केला जातो. त्या पद्धतीनं प्लाझ्माच्या मदतीनं तो 7% ट्रान्सफर केला जातो अँड त्याच्या मदतीनं कार्बोनिक ॲसिड बनतं आणि पुन्हा तो कार्बोनिक ॲसिड जेव्हा डिसोसिएट होतो तेव्हा CO2 आणि H2O बनतो. यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो CO2 plus H2O that gives rise to the H2CO3. CO2 कार्बन डायऑक्साईड, H2O वॉटर आणि त्याचा प्रॉडक्ट आहे H2CO3 याने कार्बोनिक ॲसिड. याने काय कार्बोनिक ॲसिड. आणि हा जो काही कार्बोनिक ॲसिड आहे हा कार्बोनिक ॲसिड पुन्हा डिसोसिएट होतो आणि डिसोसिएट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला रिॲक्शन दाखवून देतो. तुम्ही याचं ऑब्झर्वेशन करू शकता. हे बघा या ठिकाणी CO2 प्लस दॅट इज द H2O, इथं H2CO3 याने कार्बोनिक ॲसिड तयार झालं आणि कार्बोनिक ॲसिडचं पुन्हा डिसोसिएशन झालं की H प्लस प्लस HCO3 मायनस. या ठिकाणी बायकार्बोनेट आयॉन्स बनतो. म्हणजे याचा अर्थ काय की बायकार्बोनेट आयॉन्स बनल्याच्या नंतर जनरली जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे दॅट इज द CO2 ला बाहेर टाकण्याची प्रोसेस आहे आफ्टर डिसोसिएशन. म्हणजेच H2CO3 डिसोसिएट झाला की त्याच्यापासून पुन्हा CO2 प्लस H2O बनतो. CO2 जो आहे तो गॅसच्या माध्यमातून बाहेर रिलीज आउट केला जातो आणि H2O जो आहे तो व्हेपर्सच्या माध्यमातून आपल्या बॉडीमधून बाहेर टाकला जातो. दिस इज कॉल्ड एज द by means of plasma that carbonate ions forms and after their dissociation again CO2 and H2O get released out from the body of an organism. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे by means of that is the bicarbonate ions. आता हे जे काही बायकार्बोनेट आयॉन्स आहेत ते 70% च्या माध्यमातून CO2 ला बॉडीच्या बाहेर करतात. नियर अबाउट 70% ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड बाय द टिश्यू सेल्स डिफ्युजेस इनटू द प्लाझ्मा अँड देन इनटू द RBC. आता जनरली हे जे काही बायकार्बोनेट आयॉन्स आहेत हे बायकार्बोनेट आयॉन्स जनरली इन द फॉर्म ऑफ दॅट इज द सोडियम अँड पोटॅशियम. या ठिकाणी तुम्हाला आता जे इमेज तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये ती रिॲक्शन दिसणार नाही पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही त्याचं चांगल्या पद्धतीनं ऑब्झर्वेशन करू शकता. दॅट इज द सोडियम बायकार्बोनेट अँड पोटॅशियम बायकार्बोनेटच्या माध्यमातून हा CO2 बाहेर टाकला जातो. तो कसा बाहेर टाकला जातो एक रिॲक्शन तुमच्या समोर ठेवतो. HCO3 मायनस याने बायकार्बोनेट आयॉन्स that combines with Na plus sodium ions that gives rise to the NaHCO3 and sodium bicarbonate. आणि जेव्हा हे सोडियम बायकार्बोनेट डिसोसिएट होतं पुन्हा त्याच्यामधून HCO3 मायनस प्लस Na प्लस बनतं आणि पुन्हा जेव्हा HCO3चं डिसोसिएशन होतं
तेव्हा ॲटोमॅटिकली दॅट इज द Hb प्लस दॅट इज द CO2 हा फॉर्म होतो आणि H2O अँड CO2 तयार होतं आणि पुन्हा तो CO2 गॅसच्या माध्यमातून बॉडीच्या बाहेर पडतो आणि H2O जो आहे तो वॉटर वेपरच्या माध्यमातून बाहेर पडतो आणि CO2 जो आहे तो गॅसच्या माध्यमातून बाहेर पडतो. आलं लक्षात? दिस इज कॉल्ड एज द ट्रान्सपोर्टेशन ऑफ दॅट इज द CO2 by means of that is the bicarbonate ions about that is the 70%. ओके. आणि आता लास्टचा जो थर्ड पॉइंट आहे तो थर्ड पॉइंट आहे बाय मीन्स ऑफ रेड ब्लड सेल्स. आता 7%, त्यानंतर 70%, त्याच्यानंतर जे रिमेनिंग कार्बन डायऑक्साईड आहे ते 23% आहे आणि हा कार्बन डायऑक्साईड जो 23% बाहेर पडतो तो RBC याने रेड ब्लड कार्पुस्कल्स याने इरिथ्रोसाइटच्या माध्यमातून बाहेर पडतो. तो कसा बाहेर पडतो की हा मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जसं O2 बद्दल Hb ला ग्रेट ॲफिनिटी असते, CO2 बद्दल सुद्धा Hb ला ग्रेट ॲफिनिटी असते आणि म्हणून हा जो काही Hb आहे तो Hb मधला जो अमायनो ग्रुप आहे तो अमायनो ग्रुप जो आहे तो कार्बन डायऑक्साईड सोबत बाइंड होतो. कार्बन डायऑक्साईड बाइंड्स विथ अमायनो ग्रुप ऑफ द हिमोग्लोबिन आणि त्याच्या मदतीनं बनतं कार्बा अमायनो हिमोग्लोबिन. नीट शब्द लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे Hb प्लस O2 ऑक्सी हिमोग्लोबिन बनतं त्या पद्धतीनं या ठिकाणी Hb प्लस CO2 कार्बा अमायनो हिमोग्लोबिन बनतं आणि तो कार्बा अमायनो हिमोग्लोबिन म्हणजे HbCO2 आणि जेव्हा हा HbCO2 डिसोसिएट होतो पुन्हा त्याच्यापासून Hb प्लस CO2 बनतं. Hb ब्लडमध्येच राहतं आणि CO2 गॅस हा बॉडीमधून लंग्सच्या मदतीनं रिलीज आउट केला जातो आणि हे 23% जे काही ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2 आहे that is carried out by means of that is the what red blood cells. Okay, this is called as the internal respiration and this internal respiration is carried out by means of two main steps, that is the transportation of O2 and transportation of CO2. And again in transportation of CO2 the three steps are involved by means of plasma, by means of bicarbonate ions and by third is the by means of red blood cells. Okay, this is called as the internal respiration. आता एक पॉइंट आपला रिमेनिंग राहिलेला आहे ते म्हणजे सेल्युलर रिस्पिरेशन. ओके, थँक्यू.